नाही म्हणजे स्टाफला जेवण द्यायचं कसं असं झालं। आता असा विचार चालू आहे का जीव द्यायची पाळी आली। म्हणजे कोविडमध्ये गॅस भेटत होता आणि आता असं झालं की ते कोविड तर नाही आहे पण गॅसच भेटत नाही। आणि आता स्टाफ असे आहे का म्हणजे ते एक तर गावावरून येतात, आता त्यांना परत पाठवायला म्हणजे परत ते येण्याचं जाम मुश्किल झालंय असं झालंय। आणि खूपच वाईट परिस्थिती झाली। एवढंच मागणी आहे का आम्हाला काहीतरी एक निर्णय घ्यावे, म्हणजे रेसिडेन्शियल एक तरी गॅस द्यावा, कारण की आपण स्टाफ तरी जेवण एक दुपारी एक रात्री जेवण द्यायचं आहे असं काहीतरी एक निर्णय द्या, बस हेच विनंती आहे। की निवेदन दिलं आहे, आता ते नोट डाऊन केलं, बघू आता ते कधीपर्यंत ते निर्णय घेतात। थांबले त्यांच्या वेट चालू। यामुळे तुमच्या व्यवसाय परिस्थिती अशी हे झालंय म्हणजे आता एवढं वरती राहणार आहे ते वैतागते। यामुळे तुमच्या व्यवसायावर किती परिणाम होईल, कितीचं नुकसान होईल? नुकसान म्हणजे आता किती जण म्हणजे आता मार्चमध्ये लायसन फीस भरायचे म्हणजे एखादा आम्हाला आता दागिना गिरवी करून ते लायसन फीस भरायला लागेल, कारण की काय प्रशासन तर 10% ते पण माफ नाही करणार किंवा 2 महिने 3 महिने एक्सटेंड पण नाही करणार। आता करायचं काय हे प्रश्न झाला। एक तर 5% तर वॅट ते 10% गेलं। आणि ह्या माध्यमातून आता शासनाला काय मागणी करता? शासनाला हेच मागणं करतो का आमचा काहीतरी विचार करा, ना तर तुम्ही आमच्या खुर्चीमध्ये बसून काहीतरी पर्याय घ्या, तर तुम्हाला पण माहित पडलं का आमचा काय चालू आहे, आता आमची परिस्थिती काय चालू आहे तर त्यांना माहित पडलं पाहिजे। ते फक्त बोलतात त्या तुम्हाला हॉटेलमध्ये गॅस देऊ नका, अरे बाबा गॅस देऊ नका म्हणजे कोणा तरी तुम्ही बघा तरी 50-60 माणसं आहेत, त्यांचं जेवणाचं काय आहे, आम्हाला पण त्यांचं पण बघायला लागते। तर तो सोडून जाणार, मग ते पण कशाला येणार इकडे राहायला? कमीत कमी 1-2 सिलेंडर तरी छोटं द्यायलाच पाहिजे, कारण की बघा सकाळी नाश्ता चहा जेवण परत नाश्ता चहा जेवण हे आम्हाला द्यायला लागतं।